लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे जीवाला आणि नंदिनीचं दोघांचंही भांडण झालेलं असतं. गुड्डू वॉचमॅन काहीतरी पार्सल घेऊन आलेला असतो आणि तो जीवा त्याला विचारतो, तू आता हे कसलं पार्सल घेऊन आलेलं आहेस? आता काही नंदिनीचे आणि माझे भांडण झाले म्हणून तू माझ्यासाठी दारू घेऊन आला आहेस की काय? असं म्हणून तो जीवा त्या पिशवीमध्ये हात घालतो तर त्याच्या हाताला काहीतरी काटे टोचतात आणि त्यावर तो गुड्डू वॉचमॅन त्याला सांगतो, खरं तर मी आपल्यासाठी चिकन आणलेलं आहे आणि आपण फ्रॉन्स करीसुद्धा त्याच्यासोबत करूयात. त्यानंतर जीवाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि त्यानंतर तो म्हणतो, आता मला चांगलंच ठाऊक आहे की मला पुढे काय करायचं आहे. त्यानंतर तो म्हणतो, आता बघ तुझी नंदिनी भाऊजी कशी माझ्या मागे मागे येते, निदान माझ्या काळजीसाठी का होईना ती मला बोलेलच असं तो त्याला सांगत असतो. आणि इकडे मानिनी मात्र देवाकडे प्रार्थना करत असते. तिला असं वाटत असतं की आता हे अवॉर्ड मात्र पार्थलाच मिळायला हवं. आणि तेवढ्यातच पार्थचा मानिनीला फोन येतो. मानिनी त्याला विचारते, काय पार्थ, काय मग तुला अवॉर्ड भेटलं का? आणि काय रे तुझा एवढा मूड का ऑफ आहे? त्यावर तो म्हणतो, आई खरं तर मला हे अवॉर्ड मिळालं असतं पण आता तुला काय सांगणार, मी आता टॉप 30 आर्किटेक्टपैकी नाही तर आता टॉप 20 आर्किटेक्टपैकी आलेलो आहे आणि मला हे अवॉर्ड मिळालं आहे. त्यावर ती म्हणते, अरे काय रे तू मला किती घाबरवलंस? त्यावर तो म्हणतो, अगाई तुझी मस्करी नाही करायची तर मग कोणाची करायची? त्यानंतर ती मानिनी म्हणते, खरंच मी देवाकडे आत्ता देखील तीच प्रार्थना करत होते. त्यावर तो म्हणत असते, आता बघ बाबांना आल्यानंतर किती गर्व वाटेल, तुझा प्राऊड असेल. त्यानंतर तो म्हणतो, अगाई तू त्यांचं कसलं सांगत आहेस मला? त्यांच्याकडे तर असले 8 अवॉर्ड आहेत, माझ्याकडे तर फक्त आत्ता 2च जमा झाले आहेत. त्यावर मानिनी त्यांना सांगत असते, त्यांच्याकडे किती का असेना पण मुलाच्या यशाचा गर्व हा एक वेगळाच असतो आनंद, तुला नाही कळणार पार्थ, असं मानिनी त्याला म्हणत असते. आणि ती म्हणते, खरं तर माझी प्रार्थना आणि काव्याच्या शुभेच्छा फळाला आल्या तर. त्यानंतर ती म्हणत असते, तू घरी लवकर ये, आपण काहीतरी जेवणाचा मेनू करूयात. त्यावर तो म्हणतो, आई मी तुला नंतर बोलेन, आत्ता सध्या मला बाकीचे देखील कामे आहेत, शिवाय मला आज रात्री लवकर ऑफिसमधनं घरी यायचं आहे, असं म्हणून तो फोन ठेवतो. आणि त्यानंतर अवॉर्डकडे बघून काव्याने जे त्याला बोललेली असते ते सर्व तिचं बोलणं त्या पार्थला आठवत असतं. कारण पार्थ ज्या वेळेस त्याच्या रूममध्ये एकटाच विचार करत बसलेला असतो आणि तो स्वतःशीच म्हणलेला असतो, मला आता हे अवॉर्ड मिळेल की नाही. तेवढ्यातच तिथे काव्या येते आणि काव्या त्याला सांगत असते, त्याला मोटिवेट करत असते, त्याला म्हणत असते, खरं तर हे तुम्हाला अवॉर्ड मिळणार, कारण माझी अशी खात्री आहे तुमच्यापेक्षा आणखी कोणीच एवढं हे अवॉर्ड घेण्यासाठी लायक नसेल, कारण मी तुमचं कामामध्ये बघितलेलं आहे, तुम्ही किती मेहनत करून काम करता, किती लक्ष देता. खरं तर घरातल्यापेक्षा जास्त लक्ष तुमचं कामामध्येच असतं. आणि एवढंच काय तर एवढ्या डेस्परेटली केलेले प्रोजेक्ट ते देखील मी पाहिलेले आहेत. आणि जर का असं नाही झालं तर मग मात्र या जगामध्ये कोणाला काही मिळेल या गोष्टीवरनं माझा विश्वासच निघून जाईल, कारण तुम्हाला माहीत नसेल पण तुम्हीच माझं इन्स्पिरेशन आहात, असं ती काव्या त्या पार्थला सांगत असते. सर्व काव्याचं बोलणं पार्थला त्या ट्रॉफीकडे पाहून आठवत असतं. आणि इकडे मानिनी काकू काव्याला सांगतात की काव्या आपल्या पार्थला अवॉर्ड मिळालेला आहे. हे ऐकून काव्या फारच खुश होते आणि म्हणते, आई खरंच आता मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवते, माझा तर विश्वासच बसत नाहीये की माझा बोक्का टॉप 30 आर्किटेक्टमधनं आता टॉप 20 आर्किटेक्टमध्ये गेला आहे. खरंच आई तुम्ही मला खूप छान न्यूज सांगितली, असं म्हणून ते देवाचे आभार मानत असते आणि देवाचं दर्शन देखील घेत असते. आणि तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्या म्हणत असते, मामी आपल्या पार्थला ऑफिसमध्ये अवॉर्ड मिळाला आहे, तुला माहीत आहे का? खरं तर आज मी पार्थला पार्टी देणार आहे, त्याला ट्रीट देणार आहे.
मी त्याला आज लंचला बाहेर डिनरसाठी घेऊन जाणार आहे. त्यानंतर ती म्हणते ऑफिसमध्ये मीडियावाले देखील येणार आहेत, तर मी आणि आई आता तिकडेच जात आहोत, कारण इथे मामा नाहीये, मामा आउट ऑफ इंडिया आहे, तर आईला यावं लागणार आहे. असं म्हणून त्या दोघी ऑफिसमध्ये निघून जातात. आणि इकडे नंदिनी तिच्या आनंद निवासमध्ये आलेली असताना तिला आशाताई सगळे फंड्स आपले संपले आहेत हे सांगत असतात आणि सगळा आनंद निवासचा हिशोब देखील देत असतात. आणि त्यानंतर बाकीच्या सर्वजणी देखील तिथे जमा झालेल्या असतात आणि त्या सगळ्या जीवाच्या ब्लॉगबद्दल डिस्कस करत असतात आणि म्हणत असतात, मी तर आता जीवा दादाचे ब्लॉग पाहून तर फुल ऑन इम्प्रेस झाली आहे. प्लीज नंदिनी ताई, तू देखील तुझा राग सोड ना आणि झालं गेलं सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न कर ना, असं ती म्हणत असते. पण नंदिनी मात्र त्यांच्यावर चिडते आणि त्यांना म्हणते, तुम्हाला जीवाचा विषय सोडून दुसरं काही बोलायला नाहीये का, किंवा तुमच्याकडे बाकी काही कामे नाहीयेत का? जा आणि आपापली कामे करा, मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. आणि त्यानंतर सगळ्याजणी तिथनं निघून जातात आणि एक मुलगी मात्र तिथे थांबलेली असते. तिचं लग्न ठरलेलं असतं. ती म्हणत असते, नंदिनी ताई, खरं तर मला आज तुला काहीतरी मागायचं आहे. माझी अशी इच्छा आहे, मला आई वडील नाही आहेत आणि माझे काका काकू तर गावावरनं येणारच आहेत, पण खरोखर ज्यांना माझी काळजी आहे अशांनी माझं कन्यादान व्हावं, त्यांच्या हातनं अशी माझी इच्छा आहे. प्लीज तू आणि जीवा दादा माझं कन्यादान करतान का, असं ती नंदिनीला विचारत असते. आणि इकडे जीवा मात्र मस्त प्रॉन्स करी बनवायला त्या गुड्डूला सांगितलेलं असतं. तो राईस बनवत असतो आणि त्यानंतर प्रॉन्स करी आणि राईस तो खात असतो, कारण ते असं मुद्दाम करत असतो, कारण त्याला स्वतःला इजा पोहोचायची असते आणि खरंच नंदिनीला त्याची काळजी आहे का हे त्याला पाहायचं असतं. त्यासाठीच त्याने हा सर्व घाट घातलेला असतो. त्यानंतर ती फ्रॉन्स करी खाताना मात्र त्याची तब्येत बिघडलेली असते. त्याला फार घाम देखील येत असतो. हे तो गुड्डू वॉचमॅन पाहतो आणि त्याला विचारतो की जीवा दादा, तुम्हाला काय होत आहे? तुम्हाला असं घाम काय येत आहे? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? आणि वारंवार तुमचं अंग असं तुम्ही का खाजवत आहात? तुम्हाला काही झालंय का? त्यावर तो म्हणतो, नाही मी ठीक आहे. त्यानंतर त्याला अशाही अशा वेदना व्हायला लागतात. त्याच्या अंगावर खाजून खाजून जखमा होतात. त्यानंतर त्या गुड्डूच्या लक्षात येतं की हे सगळं त्याला फ्रॉन्स करीनेच होत आहे. त्यानंतर तो म्हणतो, मला कळालं आहे दादा, हे सगळं तुम्हाला त्रास हे खाल्ल्यानेच होत आहे, तरी देखील तुम्ही का खात आहात? त्यावर त्याला आठवतं की नंदिनीने तिच्या आईला सांगितलेलं असतं की जीवाला फ्रॉन्स करीची ॲलर्जी आहे आणि ती तू बनवू नकोस. त्यानंतर जीवा तरी देखील ते सर्व जेवण खात असतो. आणि इकडे काव्या मानिनीकडे आलेली असते. ती मानिनीला विचारत असते, आई, आज रात्री मी पार्थसाठी गाजराचा हलवा करावा असं म्हणत आहे. त्यानंतर मानिनीचं मात्र काव्याच्या बोलण्याकडे जरा देखील लक्ष नसतं. हे पाहून ती म्हणते, आई काय झालं? तुमचं लक्ष कुठे आहे? मगाचपासनं मी तुम्हाला बोलत आहे, पण तुमचं मात्र जरा देखील माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये. तुम्ही कसली काळजी करत आहात? त्यावर मानिनी म्हणते, अगं काही नाही काव्या, खरं तर आत्ता जाता जाता वसू आत्या आणि रम्या म्हणाल्या की आज ऑफिसमध्ये मीडियावाले देखील येणार आहेत. त्यावर ती काव्या त्यांना विचारत असते, आई मग यात काळजी करण्यासारखं काय आहे? आता देशमुखांना एवढं घवघवीत यश मिळालं आहे म्हटल्यानंतर मीडियावाले तर येणारच, त्यांना त्यांच्या यशाबद्दल विचारणार, आणखी त्यांना बरेचसे प्रश्न देखील विचारणार, त्यांच्या जर्नीबद्दल विचारणार, आणि हे तर चांगलंच आहे. त्यावर त्या म्हणतात, अगं तसं नाहीये, खरं तर मागे आपल्या घरामध्ये जे काही घडलं त्यानंतर एकदा मीडियावाले आपल्या घरी देखील आले होते आणि त्यावेळेस मीडियावाल्यांनी त्याला नको ते प्रश्न विचारले, अगदी खालच्या पातळीला जाऊन, आणि कधीही संयम सोडणाऱ्या माणसाचा संयम सुटला आणि तो त्यांच्यावर प्रचंड चिडला होता. मला देखील आता ऑफिसमध्ये असं काही होऊ नये, त्या मीडियावाल्यांनी भलतेच प्रश्न पार्थला विचारू नये याचीच मला काळजी वाटत आहे. त्यावर काव्या म्हणते, असं अजिबात होणार नाही आई,
कारण मी आत्ता ऑफिसमध्ये जाते आणि मी बघते त्यांना कोण काय प्रश्न विचारतं आणि मी देखील तिथेच असेल त्यांना सावरायला. जरी त्यांचा रागावरचा ताबा सुटला तरी देखील मी असेल तिथे. त्यावर मानिनी काकू म्हणतात, मग ठीक आहे, कारण आत्ता तिथे जर कोणी नसलं तर त्या दोघीजणी त्याच्या ह्याचाच फायदा घेतील आणि मीडियावाल्यांना आणखीनच प्रश्न विचारायला त्या प्रवृत्त करतील आणि अशा प्रकारे त्याचा इंटरव्ह्यू खराब होईल असं ती मानिनी सांगत असते. त्यानंतर इकडे मीडियावाले सगळे पार्थच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि ते त्याला प्रश्न विचारत असतात. ते म्हणत असतात की देशमुख, तुम्ही मला सांगा, तुमच्या यशाच्या मागे तुम्ही कोण आहे, तुम्ही हे यशाचं क्रेडिट कोणाला द्याल? त्यावर तो सांगतो, हे सर्व यश मी माझ्या आईबाबाला समर्पित करत आहे. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत आलो आहे आणि माझ्या आयुष्यातल्या काही खास व्यक्ती आहेत, त्यांचा देखील मला तेवढा सपोर्ट आहे. त्यानंतर एक माणूस त्यांना विचारतो की बायकोसोबत नसताना, बायको सोडून गेलेली असताना देखील एवढं यश संपादन करणं तुम्हाला कसं शक्य झालं? आणि तेवढ्यातच पार्थ त्याच्यावर चिडलेला असतो. त्याचा रागावरचा ताबा सुटतो आणि तो पार्थ त्याच्यावर हात उगारणार एवढ्यातच तिथे काव्या येते आणि काव्या म्हणते, कोण म्हणालं की त्यांची बायको त्यांच्यासोबत नाही आहे? मी तर सदैव त्यांच्यासोबतच आहे. काय देशमुख आणि काय करताय? असं म्हणून ती पार्थचा हात खाली करते आणि ती सर्व सिच्युएशन सावरून घेते. आणि इकडे जीवाने फ्रॉन्स करी काढल्यामुळे त्याला अंगावर फार जखमा झालेल्या असतात, इजा झालेल्या असतात, त्याला चक्रा येत असतात आणि गुड्डू वॉचमॅन हे सर्व नंदिनीला सांगतो आणि नंदिनी म्हणते, मला माहीत आहे हे ते सर्व मुद्दाम करत आहेत, त्यांना कसलाही त्रास होत नाहीये. त्यावर गुड्डू वॉचमॅन नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच जीवा धाडकन जमिनीवर कोसळतो, तो बेशुद्ध होतो आणि त्यानंतर गुड्डू वॉचमॅन जीवा भैया म्हणून जोरात ओरडतो. त्यानंतर नंदिनी देखील खाली जाऊन बघते तर काय, जीवाच्या सर्व अंगावर जखमा झालेल्या असतात आणि तो खाली जमिनीवर कोसळलेला असतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.